युनिट नंबर 4.2 आहे वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. यालाच होमोफोन्स असं सुद्धा म्हटलं जातं. होमोफोन्स. आता हे होमोफोन्स काय आहे आणि काय ते आपण तिथं बघूयात. होमोनिम्स, होमोफोन्स अशा काही गोष्टी आहेत तर त्या बघायच्यात. सर्टन वर्ड्स इन इंग्लिश आर लाइकली टू बी कन्फ्युज्ड इन रिस्पेक्ट टू देअर मीनिंग्स अँड युसेज. इंग्रजीमधले काही शब्द जे आहेत हे आपल्याला थोडक्यात गोंधळात टाकू शकतात. त्यांचा अर्थ आणि त्यांच्या वापरावरून आपण गोंधळले जाऊ शकतो. कारण ते शब्द जे आहेत हे बऱ्यापैकी ऐकायला एकसारखे वाटतात किंवा बघायला सुद्धा एकसारखे वाटतात. Besides, there are some words which are almost similar in pronunciation but different in spellings and meanings. आणि याच्या व्यतिरिक्त असं आहे की इंग्रजीमध्ये असे काही शब्द आहेत जे उच्चार करताना सेम उच्चार केला जातो परंतु त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ जो आहे तो वेगळा असतो. दे आर कॉल्ड होमोनिम्स. त्याला होमोनिम्स असं म्हटलं जातं. इंग्लिश इज फुल ऑफ कन्फ्युजिंग वर्ड्स दॅट साऊंड अलाइक बट आर स्पेल्ड डिफरंटली. इंग्रजीमध्ये असे बरेचसे कन्फ्युजिंग शब्द आहेत, कन्फ्यूज करणारे, ज्याचा उच्चार सेम आहे आणि स्पेलिंग मात्र वेगवेगळा आहे. इट्स ऑल्सो फुल ऑफ वर्ड्स दॅट शेअर सिमिलर बट नॉट आयडेंटिकल मीनिंग्स दॅट आर इझी टू मिसयूज. त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये अजून असे काही शब्द आहेत जे समान अर्थ दाखवतात. एक्झॅक्टली समान नसतो तो अर्थ परंतु समान अर्थ असल्यासारखं दाखवतात आणि त्या शब्दांचा वापर जो आहे तो चुकीचा होऊ शकतो कारण त्यांच्या समान अर्थामुळे किंवा समान स्पेलिंग असल्यामुळे, समान उच्चार असल्यामुळे, स्पेलिंग वेगळं असल्यामुळे त्याचा थोडासा चुकीचा वापर जो आहे तो होऊ शकतो. वर्ड्स आर लाइकली टू बी कन्फ्युज्ड आर गिवन बिलो. आणि असे जे शब्द आहेत जे आपल्याला कन्फ्यूज करू शकतात त्याचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये इथं करायचा आहे, तो युनिट नंबर 4.2 मध्ये. आणि त्या शब्दांचा अर्थ आणि ते शब्द काय आहेत ते आपल्याला आज इथं पाहायचं आहे. तर त्याला होमोनिम्स असं म्हटलं जातं. होमोनिम्स मध्ये एक उपप्रकार आहे होमोफोन्स म्हणून. होमोफोन्स या शब्दाचा अर्थ आहे समान उच्चार असणे. होमो म्हणजे सेम आणि फोन्स म्हणजे साऊंड. ज्याचा उच्चार सेम असतो त्याला होमोफोन्स असं म्हटलं जातं आणि असे शब्द आपल्याला इथं बघायचे आहेत. तर वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड मध्ये बघा, आपल्याला काय केलं जातं तर सुरुवातीला प्रश्न कसा विचारला जातो ते आपण इथं बघूयात. प्रश्न जो आहे तो अशा पद्धतीने विचारला जातो. एक्सरसाइज म्हणून इथे दिलेले आहे. द अंडरलाइन्ड वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस आर युज्ड इनकरेक्टली. रिप्लेस देम विथ द करेक्ट वर्ड्स अँड रिराइट द सेंटेन्सेस. जे खालील वाक्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द जे आहेत त्यांचा वापर हा चुकीचा केला गेलेला आहे तर त्या शब्दांच्या बदली दुसरे करेक्ट शब्द वापरा आणि वाक्य पुन्हा लिहा असं सांगितलेलं आहे. म्हणजे वाक्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द जे आहेत हे चुकीचे आहेत आणि तिथं काय करायचं आहे तर योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. असे प्रश्न विचारला जातो आणि या ठिकाणी मात्र ह्या अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या जागी वेगवेगळे शब्द आपल्याला वापरावे लागतात. जे बरोबर असतील असे शब्द वापरावे लागतात. तर हे शब्द वापरण्यासाठी आपल्याला ते शब्द आणि त्याचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय करणार आहोत तर शब्द आणि त्यांचा अर्थ जो आहे तो आपल्याला इथं बघायचा आहे. तर आपण आता आज काय करणार आहोत फक्त शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ बघायचा आहे. वाक्यात उपयोग नाही कारण आपल्याला शब्द आणि अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. फक्त शब्द आणि अर्थ माहित असेल तर मग आपण त्याचा वाक्यात उपयोग जो आहे तो दिलेल्या वाक्यामध्ये आपण करू शकतो. तर ऍक्सेप्ट आणि एक्सेप्ट असा शब्द आहे. थोडासा फरक आहे उच्चारामध्ये परंतु दिसायला थोडासा तो सेम दिसू शकतो. सुरुवातीला एसी असा शब्द आहे ऍक्सेप्ट मध्ये आणि दुसऱ्यामध्ये एक्सेप्ट EX आहे. तर ऑर डू टू अग्री टू रिसीव ऑर डू म्हणजे एखादी गोष्ट करायला तयार असणे किंवा एखादी इन्क्लुडिंग म्हणजे ही गोष्ट सोडून च्या ऐवजी अशा अर्थानं तो शब्द वापरला जातो. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे आणि एक्सेप्ट म्हणजे च्या ऐवजी किंवा ही गोष्ट सोडून असा त्याचा अर्थ आहे.
या दोन गोष्टी, या दोन शब्दांचा आपल्याला अर्थ माहिती असणं गरजेचं, कारण हे आपल्याला बऱ्याच ऍडव्हर्स आणि अवर्स असं आहे. फक्त डी ऍड केलेलं आहे पहिल्या शब्दामध्ये आणि दुसऱ्या शब्दामध्ये डी जे आहे ते डिलीट केलेलं आहे. तर ऍडव्हर्स म्हणजे अनफेवरेबल, हार्मफुल, स्ट्रॉंगली डिसलाइकिंग. अनफेवरेबल म्हणजे आपल्या हार्मफुल किंवा स्ट्रॉंगली डिसलाइकिंग म्हणतं. अनफेवरेबल म्हणजे फेवरेबल नसणारी, म्हणजे एखादी परिस्थिती जी आहे ती आपल्याला सुटेबल नसणारी, काही वेळा धोकादायक किंवा ना आवडती, त्याला ऍडव्हर्स असं म्हटलं जातं. आणि अवर्सचा अर्थ आहे अपोज्ड म्हणजे विरोधी. आता हे डिसलाइकिंग, अनफेवरेबल, अपोज्ड थोड्याफार फरकानं सेम अर्थ आहे, परंतु ऍडव्हर्स म्हणजे वाईट असा सुद्धा अर्थ आहे. ऍडव्हर्स कंडिशन म्हणजे वाईट परिस्थिती. हार्मफुल किंवा स्ट्रॉंगली डिसलाइकिंग, न आवडणारी, अनफेवरेबल, अशा पद्धतीने ऍडव्हर्स या शब्दाचा अर्थ होतो. आणि अवर्स हा शब्द जो आहे, अवर्सचा अर्थ आहे अपोज, विरोधी असा आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे बघा ऍडवाइस आणि ऍडवाइस. आता दोन्हीचा उच्चार सेम आहे आणि फक्त एक लेटर जे आहे सेकंड लास्टचं त्याच्यामध्ये फरक आहे. पहिला जो आहे तो ऍडवाइस, ADVICE आहे, आणि दुसरा जो आहे ADVISE. म्हणजे सीई आणि SE याच्यामध्येच फक्त फरक आहे. ADVICE ऍडवाइस याचा अर्थ आहे रेकमेंडेशन्स अबाउट व्हॉट टू डू, काय करायचं हे सांगणे म्हणजे सल्ला देणे. आणि ऍडवाइस म्हणजे टू रेकमेंड समथिंग. ऍडवाइस पहिला जो आहे तो नाऊन आहे, सल्ला असा त्याचा अर्थ आहे, सल्ला देणे नाही तर सल्ला. आणि दुसरा जो आहे तो सल्ला देणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एक नाऊन एक वर्ब असा त्याचा फरक आहे. पहिलं जे स्पेलिंग आहे ADVICE ते नाऊन आहे, सल्ला असं त्याला आपण म्हणतो. आणि दुसरं जे आहे ऍडवाइस, ADVISE, ऍडवाइस म्हणजे सल्ला देणे. पहिल्याचा अर्थ बघा रेकमेंडेशन्स अबाउट व्हॉट टू डू, काय करावं याबद्दल दिलेला सल्ला. आणि ऍडवाइस दुसरा जो आहे ADVISE त्याचा अर्थ आहे टू रेकमेंड समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचा सल्ला देणे. नंतर अफेक्ट आणि इफेक्ट. अफेक्ट आणि इफेक्ट, ए आणि ई या दोन लेटरचा फक्त फरक आहे. अफेक्ट म्हणजे टू चेंज ऑर मेक अ डिफरन्स टू अ रिझल्ट. अफेक्ट म्हणजे परिणाम करणे आणि दुसरा इफेक्ट म्हणजे परिणाम, टू ब्रिंग अबाउट रिझल्ट, परिणाम. पहिला जो आहे तो परिणाम करणे असा अर्थ आहे आणि दुसरा जो आहे त्याचा अर्थ आहे परिणाम. म्हणजे पहिलं जे आहे ते वर्ब आहे, दुसरं जे आहे ते नाव आहे, नाऊन आहे. अफेक्ट म्हणजे परिणाम करणे आणि इफेक्ट म्हणजे परिणाम. त्यानंतर पुढचं आहे आईल, AISLE आणि ISLE. आता दोन्हीचा उच्चार आईल असा होतो. तर AISLE, आईलचा अर्थ काय आहे, अ पॅसेज बिटवीन टू रोज ऑफ सीट्स. बसण्याच्या जे काही दोन रांगा आहेत त्याच्यामध्ये जो चालण्यासाठीचा जो काही चालण्याची जागा असते त्याला AISLE, आईल असं म्हटलं जातं. आणि आईल ISLE त्याला आयलँड म्हणजे बेट असं म्हटलं जातं. दोन्हीचा उच्चार आईल असाच आहे, AISLE. आता एसचं सायलेंट आहे तिथं. तुम्हाला वाटेल की एसचा उच्चार का केला जात नाही, तर एस हे सायलेंट आहे तिथं. जसं आयलँड आपण म्हणतो त्याच्यामध्ये एस सायलेंट आहे, तसं इथं सुद्धा तो सायलेंट आहे. त्यानंतर ऑल टुगेदर. ऑल टुगेदर आता हे दोन स्पेलिंग आहेत वेगळे. एकामध्ये ALLTOGETHER आहे आणि एकामध्ये ALTOGETHER. एकामध्ये काय केलेलं आहे तर ALL नंतर स्पेस आहे, एकामध्ये AL टुगेदर याच्यामध्ये स्पेस नाही, पण दोन्हीचा उच्चार सेम आहे, ऑल टुगेदर. आणि पहिला ऑल टुगेदर जो आहे ALLTOGETHER त्याचा अर्थ आहे ऑल इन वन प्लेस, ऑल ऍट वन्स, एका ठिकाणी किंवा एकाच वेळी. आणि ऑल टुगेदर याचा अर्थ आहे कम्प्लिटली किंवा ऑन द होल, पूर्णपणे. पहिला ऑल टुगेदर आहे त्याचा अर्थ आहे एकाच वेळी किंवा एकाच जागी. आणि दुसरा जो आहे ऑल टुगेदर त्याचा अर्थ आहे कम्प्लिटली ऑर ऑन द होल म्हणजे पूर्णपणे. उच्चार सेम आहे, स्पेलिंग मध्ये थोडाफार फरक आहे, परंतु अर्थ वेगळा आहे. अलॉंग, अलॉंग मध्ये सुद्धा तसंच आहे, स्पेसचा फरक आहे फक्त. पहिल्यामध्ये स्पेस दिलेला नाही अ आणि लॉंग मध्ये, दुसऱ्यामध्ये अ आणि लॉंग मध्ये स्पेस आहे. दोन्हीचा उच्चार सेम आहे, अलॉंग. अलॉंगचा अर्थ आहे मुव्हिंग ऑर एक्सटेंडिंग हॉरिझॉन्टली ऑन.
म्हणजे क्षितिज समांतर असं त्याला म्हटलं जातं अलॉंगला. आणि ए लॉंग जो आहे त्याला रेफरिंग टू समथिंग ऑफ अ ग्रेट लेंथ म्हणजे लांबीचा, लांब असलेला, त्याला अलॉंग असं म्हटलं जातं. आणि अलॉंग जे आहे पहिला त्याला क्षितिज समांतर किंवा एखाद्या गोष्टीच्या समांतर असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर अलाउड आणि अलाउड दोन्हीचा उच्चार सेम आहे, स्पेलिंग मध्ये फरक आहे. ALOUD अलाउड असं एक स्पेलिंग आहे आणि ALLOWED असे एक आहे. तर पहिला अलाउड जो आहे तो मोठ्याने असा त्याचा अर्थ आहे, आउट लाऊड, मोठ्याने. आणि दुसरा जो अलाउड आहे ALLOWED अलाउड, त्याचा अर्थ आहे परमिटेड, परमिशन देणे, परवानगी देणे. तर हे सगळे शब्द जे आहेत हे व्यवस्थित तिथं लक्षात ठेवायचे आहेत. पुढं आपण बघूयात इमॉरल, इमॉरल दोन्हीचा उच्चार सेम आहे, अमॉरल आणि इमॉरल. अमॉरल जे आहे नॉट कन्सर्न्ड विथ द राईट ऑर रॉंग, अमॉरल या शब्दाचा अर्थ बरोबर आहे की चूक आहे याची पर्वा न करणे. त्याला पहिला शब्द आहे अमॉरल, अमॉरल, AMORAL, अमॉरल, बरोबर आहे की चूक आहे हे याची पर्वा न करणे. आणि इमॉरल, नॉट फॉलोविंग ऍक्सेप्टेड मॉरल स्टँडर्ड्स, इमॉरल म्हणजे अनैतिक असा त्याचा अर्थ आहे. अमॉरल म्हणजे बरोबर आहे की चुकीचं आहे याची पर्वा न करणे आणि इमॉरल म्हणजे अनैतिक असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर अप्रेज, अप्रेज मध्ये फक्त एका एचा फरक आहे, APPRAISE आणि APPRISE, अप्रेज आणि अप्रेज. पहिला अप्रेज जो आहे त्याचा अर्थ आहे टू असेस, टू असेस म्हणजे एखाद्या गोष्टीची तपासणी करणे, अप्रेज. आणि दुसरा अप्रेज जो आहे त्याचा अर्थ आहे टू इन्फॉर्म समवन, एखाद्याला माहिती देणे. पहिला अप्रेज जो आहे त्याचा अर्थ परत एकदा बघा, एखाद्या गोष्टीची तपासणी करणे, अप्रेज. आणि दुसऱ्याचा अर्थ आहे टू इन्फॉर्म समवन, एखाद्याला माहिती देणे. त्यानंतर दुसरा आहे असेंट, ASSENT आणि ASCENT दोन्हीचा उच्चार सेम आहे, असेंट असा. पहिला असेंट जो आहे ASSENT त्याचा अर्थ आहे अग्रीमेंट और अप्रुव्हल, अग्रीमेंट म्हणजे सहमती, अप्रुव्हल म्हणजे सहमत होणे, परवानगी देण्यासारखा. आणि असेंट ASCENT, असेंटचा अर्थ आहे ऍक्शन ऑफ रायझिंग और क्लाइंबिंग अप, वर जाणे. असेंट ASCENT चा अर्थ आहे वर जाणे आणि पहिला जो असेंट आहे त्याचा अर्थ आहे सहमती दर्शवणे किंवा तयार होणे, एखादी गोष्ट करण्यासाठी, अप्रूव्ह, मान्य करणे. ऑरल, दोन्हीकडे उच्चार सेम आहे, AURAL आणि ORAL, ऑरल, दोन्हीचा उच्चार सेम आहे, ऑरल असा. पहिला AURAL, ऑरल, याचा अर्थ आहे रिलेटिंग टू द इयर्स ऑर हिअरिंग, म्हणजे ऐकण्याशी निगडीत. AURAL, ऑरल, याचा अर्थ आहे ऐकण्याशी निगडीत. आणि ओरल, ORAL, ओरल जो आहे त्याचा अर्थ आहे रिलेटिंग टू माउथ और स्पोकन, बोलण्याशी निगडीत. पहिला ओरल जो आहे त्याचा अर्थ आहे ऐकण्याशी निगडीत आणि दुसरा ओरल जो आहे तो बोलण्याशी निगडीत. बामी असा अर्थ आहे, शब्द आहे, BALMY आणि BARMY, बामी. दोन्हीमध्ये एल आणि आर जे आहे ते सायलेंट आहे, BALMY बामी आणि BARMY बामी. तर आर हे सायलेंट आहे त्याच्यामध्ये. आणि पहिला जो आहे बामी, BALMY, बामी म्हणजे प्लीझंटली वॉर्म, म्हणजे अतिशय सुखदायक, सुखकारक गरमपणा, आरामदायी गरमपणा जो आहे. फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आपल्याला हाताला पायाला जर लागलेली असेल तर आपण ते शेक घेतो, त्याला शेक जो आहे तो आरामदायी असतो. तर तसा जो आरामदायी आपण शेक जो घेतो एखादी गोष्ट आपल्याला लागल्यानंतर, त्याला बामी असं म्हटलं जातं, BALMY. आणि BARMY बामी असाच त्याचा अर्थ आहे, फुलिश किंवा क्रेझी, वेडा असा त्याचा अर्थ आहे. नंतर बेअर, BARE बेअर आणि BEAR बेअर, दोन्हीचे अर्थ सेम आहेत. BARE बेअर म्हणजे नेकेड और अनकवर्ड, उघडा असा त्याचा अर्थ आहे. पहिला बेअरचा अर्थ उघड सत्य आपण म्हणतो, नेकेड ट्रुथ, तर त्याचा अर्थ तो आहे बेअर म्हणजे उघडा, अनकवर्ड न झाकलेला. आणि बेअर, BEAR बेअर म्हणजे टू कॅरी और टू पुट अप विथ, एखादी गोष्ट घेऊन जाणे, चालत, म्हणजे बेअर म्हणजे सहन करणे असा त्याचा अर्थ आहे.
टू पुट अप विथ म्हणजे सहन करणे, बेअर, BEAR. त्यानंतर बेटेड, BATED आणि BAITED. BATED बेटेडचा अर्थ आहे अ फ्रेज विथ बेटेड ब्रेथ दॅट इज इन ग्रेट सस्पेन्स. बेटेड ब्रेथ म्हणजे काय आहे तर थोडक्यात आपल्याला काय म्हणतात त्याला, बेटेड ब्रेथ जे आहे ते काय आहे तर एक आश्चर्य आपल्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर जसा आपला श्वास रोखून धरला जातो त्याला बेटेड ब्रेथ असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो बेटेड आहे त्याचा अर्थ आहे विथ बेट अटॅच्ड ऑर इन्सर्टेड. म्हणजे थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो, बेटेड म्हणजे एखादी गोष्ट विथ बेट अटॅच्ड ऑर इन्सर्टेड. बेटचा अर्थ शिकार असा आहे, म्हणजे एखाद्या प्राण्याला पकडण्यासाठी जसं वाघाला पकडण्यासाठी जशी शेळी एखाद्या ह्याच्यात बांधली जाते शिकार म्हणून, तर त्याला बेटेड असं म्हटलं जातं. पिंजऱ्यामध्ये शेळी ठेवायची आणि वाघ यायची वाट बघायची, वाघ आला की वाघाला पकडायचं. तर त्या वाघाला पकडण्यासाठी जी शेळी पिंजऱ्यामध्ये ठेवली जाते त्याला बेट असं म्हटलं, BAITED, बेटेड. त्यानंतर आहे बाजार आणि बिजार. बिजार सेम आहे ते. तर बाजार जो शब्द आहे BAZAAR, बाजार जो आहे तो मिडल ईस्टर्न मार्केट म्हणजे बाजार आपण म्हणतो तो. इंग्रजीमध्ये तो शब्द तसाच घेण्यात आलेला आहे बाजार असा. आणि बिजार, BIZARRE, बिजार म्हणजे स्ट्रेंज, अतिशय आश्चर्यकारक, अनोळखीचा, स्ट्रेंज अशा अर्थानं बिजार जो आहे तो वापरला जातो. नेक्स्ट आहे बर्थ, BERTH आणि BIRTH. दोन्हीचा उच्चार सेम आहे. BERTH बर्थ म्हणजे बंक इन अ शिप ऑर ट्रेन, बंक इन अ शिप ऑर ट्रेन. रेल्वेमध्ये प्रवास करताना जे झोपण्यासाठी जे हे केलं जातं, टेबल लावला जातो त्याला बर्थ असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल स्लीपर कोच ट्रेन मध्ये काय आहे तर झोपण्यासाठी जागा असते, तर ती जी झोपण्याची जी जागा आहे त्याला बर्थ असं म्हटलं जातं. आणि BIRTH बर्थ म्हणजे जन्म होणे, इमर्जन्स ऑफ अ बेबी फ्रॉम वूम म्हणजे जन्म होणे. बॉर्न आणि बॉर्न, BORN बॉर्न आणि BORNE दोन्हीचा उच्चार सेम आहे. ई सायलेंट आहे याच्यामध्ये. BORN बॉर्न आणि BORNE. BORN बॉर्न म्हणजे जन्मणे, हॅव्हिंग स्टार्टेड लाईफ जीवनाची सुरुवात होणे, बॉर्न. आणि BORNE बॉर्नचा अर्थ आहे कॅरीड, घेऊन जाणे. बो, BOUGH आणि BOW. BOUGH बो म्हणजे अ ब्रांच ऑफ ट्री, झाडाची फांदी, BOUGH बो असं त्याला म्हटलं जातं. आणि BOW बो म्हणजे टू बेंड द हेड म्हणजे मान झुकवणे, किंवा द फ्रंट ऑफ अ शिप जहाजेचा पुढचा भाग, BOW बो असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर आहे ब्रेक, BRAKE ब्रेक आणि BREAK हे दोन शब्द आहेत, उच्चार सेम आहे. ब्रेक असाच. पहिला जो ब्रेक आहे BRAKE ब्रेक म्हणजे अ डिव्हाइस फॉर स्टॉपिंग अ व्हेकल, टू स्टॉप अ व्हेकल म्हणजे गाडी थांबवण्यासाठी वापरला जाणारा जे काही डिव्हाइस आहे त्याला ब्रेक असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या गाडीला जो ब्रेक असतो तो ब्रेक, BRAKE ब्रेक असा त्याचा शब्द आहे, तो अर्थ पण आहे. आणि BREAK ब्रेक म्हणजे मोडणे, टू सेपरेट इन टू पीसेस ऑर अ पॉज किंवा थांबणे. BREAK ब्रेक म्हणजे कापणे, हे टू सेपरेट इन टू पीसेस म्हणजे मोडणे किंवा थांबणे असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढे आहे ब्रीच, BREACH ब्रीच आणि BREECH असे शब्द आहेत. BREACH ब्रीच आणि BREECH. तर त्याचा अर्थ बघा काय आहे. BREACH ब्रीचचा अर्थ आहे टू ब्रेक थ्रू और ब्रेक अ रूल, अ गॅप. ब्रीच म्हणजे टू ब्रेक थ्रू, एखादी गोष्ट मोडून पुढे जाणे, ब्रीच. एखादा नियम मोडणे किंवा एखादा गॅप तयार होणे त्याला ब्रीच असं म्हटलं जातं, BREACH. आणि BREECH ब्रीचचा अर्थ आहे द बॅक पार्ट ऑफ द गन बॅरल, बंदुकीच्या नळीचा पाठीमागचा भाग त्याला ब्रीच म्हटलं जातं, BREECH. त्यानंतर आहे ब्रोच,
BROACH आणि BROOCH ब्रोच. BROACH ब्रोचचा अर्थ आहे टू रेज अ सब्जेक्ट फॉर डिस्कशन. तर BROACH ब्रोचचा अर्थ आहे एखादा विषय चर्चेसाठी काढणे किंवा एखादा विषय चर्चेसाठी घेणे. BROACH चा अर्थ. आणि BROOCH ब्रोचचा अर्थ आहे अ पीस ऑफ ज्वेलरी, म्हणजे एक दागिन्याचा प्रकार आहे ब्रोच. कोटावरती वगैरे ब्रोच लावतात बघा, तर त्याला BROOCH ब्रोच असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे कॅनव्हास. CANVAS कॅनव्हास आणि CANVASS. तर CANVAS जो आहे त्याचा अर्थ आहे टाइप ऑफ स्ट्रॉंग क्लोथ, म्हणजे जे कॅनव्हास शर्टाच्या कॉलर मध्ये किंवा शर्टाच्या बाहीच्या कफ मध्ये जे टाकलं जातं त्याला कॅनव्हास म्हणजे कॅनव्हास म्हटलं जातं. किंवा पेंटिंग साठी जे वापरलं जातं ते कॅनव्हास, त्याला CANVAS कॅनव्हास हे स्पेलिंग आहे. आणि कॅनव्हास CANVASS कॅनव्हासचा अर्थ आहे टू सीक पीपल्स वोट, लोकांचे मत मागणे. CANVASS कॅनव्हास म्हणजे लोकांचे मत मागणे. सेन्सॉर दोन्ही शब्द आहेत, CENSURE आणि CENSOR. CENSURE सेन्सॉरचा अर्थ आहे टू क्रिटिसाइज स्ट्रॉंगली, अतिशय प्रबळपणे टीका करणे. सेन्सॉर CENSURE या शब्दाचा अर्थ आहे टू क्रिटिसाइज स्ट्रॉंगली म्हणजेच प्रबळपणे टीका करणे. आणि सेन्सॉर CENSOR सेन्सॉरचा अर्थ आहे टू बॅन पार्ट्स ऑफ फिल्म ऑर बुक, अ पर्सन हू डज धिस. एखाद्या पुस्तकातला किंवा एखाद्या चित्रपटामधला एखादा भाग काढून टाकणे म्हणजे सेन्सॉर, किंवा एखादा व्यक्ती जो अशा प्रकारचं काम करतो, पुस्तकातला किंवा एखाद्या चित्रपटातला वादग्रस्त भाग काढून टाकण्याचं काम करणारा व्यक्ती, त्याला सेन्सॉर असं म्हटलं जातं. त्यानंतर सिरियल. सिरियल हा शब्द आहे, पहिला जो सिरियल आहे तो आहे CEREAL आणि दुसरा जो आहे SERIAL. पहिला जो सिरियल आहे त्याचा अर्थ आहे अ ग्रास प्रोड्युसिंग अन एडिबल ग्रेन, म्हणजे खाण्यायोग्य धान्य पिकवणारं गवत, त्याला सिरियल असं म्हटलं जातं. CEREAL सिरियल. म्हणजे आपण गव्हाचं किंवा तांदळाचं जे काही काड असतं त्याला सिरियल असं म्हटलं जातं. त्याची जी दांडी असते ज्याच्यावरती गहू किंवा तांदूळ येतो, तर ती दांडी जी आहे त्याला सिरियल असं म्हटलं जातं. किंवा अ ब्रेकफास्ट फूड मेड फ्रॉम ग्रेन्स, किंवा धान्यापासून बनवलेलं सकाळची न्याहारी, त्याला सिरियल असं म्हटलं जातं. आणि सिरियल SERIAL सिरियलचा अर्थ आहे हॅपनिंग इन सिरीज, म्हणजे एका क्रमानं गोष्ट घडत जाणे. सिरियल SERIAL सिरियलचा अर्थ एका क्रमाने गोष्ट घडत जाणे. किंवा टीव्ही सिरियल आपण म्हणतो. टीव्ही सिरियल म्हणजे काय असतं तर एका पाठोपाठ एक गोष्ट घडत गेलेली ती दाखवली जाते सिरियलवरती. त्यानंतर आहे कॉर्ड. CHORD आणि CORD. CHORD चा अर्थ आहे अ ग्रुप ऑफ म्युझिकल नोट्स, म्हणजे संगीताचे जे सूर आहेत त्याला कॉर्ड असं म्हटलं जातं. CHORD आणि CORD कॉर्ड म्हणजे अ लेंथ ऑफ स्ट्रिंग, अ कॉर्ड लाईक बॉडी पार्ट, किंवा दोरी त्याला म्हटलं जातं. CORD कॉर्ड, याला दोरी असं म्हटलं जातं. आणि CHORD कॉर्ड याचा अर्थ आहे संगीतामधील नोट्स, म्हणजे ज्याला आपण सूर असं म्हणतो. क्लायमॅक्टिक आणि क्लायमॅक्टिक उच्चार थोडासा सेम आहे, एकामध्ये क चा उच्चार थोडासा सायलेंटली होतो क्लायमॅक्टिक आणि दुसऱ्यात क्लायमॅटिक असा. तर क्लायमॅक्टिक म्हणजे फॉर्मिंग अ क्लायमॅक्स, म्हणजे उच्च स्तरावरती जाणे. एखादा चित्रपट जो आहे त्याचा क्लायमॅक्स असतो, तर तो क्लायमॅक्स ज्यावेळी तयार होतो तर त्या तयार होण्याला क्लायमॅक्टिक असं म्हटलं जातं. आणि क्लायमॅटिक म्हणजे रिलेटेड टू क्लायमेट, पर्यावरणाशी निगडीत, वातावरणाशी निगडीत. क्लायमॅटिक शेवटचा दुसरा जो क्लायमॅटिक आहे CLIMATIC क्लायमॅटिकचा अर्थ आहे पर्यावरणाशी वातावरणाशी निगडीत. आणि पहिला जो क्लायमॅटिक आहे म्हणजेच एखाद्या गोष्टीचा उच्च स्तर तयार होणे. त्यानंतर पुढचा आहे कोर्स. COARSE आणि COURSE, म्हणजे ए आणि यू चा फरक आहे फक्त स्पेलिंग मध्ये, उच्चार सेम आहे. COARSE कोर्स आणि COURSE कोर्स. तर पहिला कोर्स जो आहे त्याचा अर्थ आहे रफ. रफ म्हणजे ओबडधोबड, COARSE.
COARSE याचा अर्थ आहे ओबडधोबड आणि COURSE कोर्सचा अर्थ आहे डिरेक्शन म्हणजे दिशा. अ सब्जेक्ट स्कूल, स्कूल सब्जेक्ट शाळेतला विषय किंवा पार्ट ऑफ मील म्हणजे जेवणाचा भाग. आपण म्हणतो मेन कोर्स स्टार्टर वगैरे जे आहे तर ते मेन कोर्स म्हणजे मुख्य जेवण असा त्याचा अर्थ. तर COARSE कोर्स याचा अर्थ आहे रफ म्हणजे ओबडधोबड आणि COURSE कोर्सचा अर्थ आहे दिशा किंवा शाळेतला एखादा विषय किंवा जेवणाचा भाग. कॉम्प्लेसंट आणि कॉम्प्लिसंट दोन्ही शब्द सेम आहेत, उच्चार सेम आहे आणि स्पेलिंग वेगळं आहे. COMPLACENT आणि COMPLAISANT. कॉम्प्लेसंट. पहिला कॉम्प्लेसंट जो आहे त्याचा अर्थ आहे स्मग ऑर सेल्फ सॅटिस्फाईड. सेल्फ सॅटिस्फाईड म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये, समाधानी. कॉम्प्लेसंट पहिला. आणि दुसरा कॉम्प्लेसंट जो आहे विलिंग टू प्लीज, एखाद्या व्यक्तीला आनंदी करायला तयार असणे, एखाद्या व्यक्तीला आनंदी बनवण्यासाठी तयार असणे. कॉम्प्लिमेंट COMPLIMENT आणि COMPLEMENT. पहिला जो आहे तो COMPLEMENT आहे. कॉम्प्लिमेंट याचा अर्थ आहे टू ऍड टू सो एज टू इम्प्रूव्ह, अन ऍडिशन दॅट इम्प्रूव्ह समथिंग म्हणजे पूरक असा त्याचा अर्थ आहे. पहिल्या कॉम्प्लिमेंटचा अर्थ पूरक असा आहे. आणि दुसरा कॉम्प्लिमेंट जो आहे COMPLIMENT कॉम्प्लिमेंट याचा अर्थ आहे टू प्रेज ऑर टू एक्सप्रेस अप्रुव्हल अँड ऍडमिरेशन रिमार्क किंवा ऍडमायरिंग रिमार्क म्हणजे स्तुती करणे. पहिला कॉम्प्लिमेंट COMPLEMENT त्याचा अर्थ आहे पूरक आणि दुसरा COMPLIMENT त्याचा अर्थ आहे स्तुती करणे. काउन्सिल COUNCIL आणि COUNSEL. COUNCIL याचा अर्थ आहे सल्ला देणाऱ्यांचा ग्रुप ऑफ पीपल हु मॅनेज ऑर ऍडवाइस. सल्ला देणाऱ्यांचा ग्रुप, सल्लागार असं त्याला म्हटलं जातं काउन्सिलला. आणि COUNSEL काउन्सिल म्हणजे सल्ला देणे. COUNSEL काउन्सिल म्हणजे सल्ला देणे. त्यानंतर दुसरा आहे CUE आणि QUEE. पहिला Q जो आहे त्याचा अर्थ आहे अ सिग्नल फॉर ऍक्शन. पहिला जो Q आहे त्याचा अर्थ आहे एखादी क्रिया करण्यासाठी दिला गेलेला सिग्नल, दिला गेलेला इशारा किंवा अ वुडन रॉड, लाकडाचा एक दंडका छोटस. आणि QUEE त्याचा अर्थ आहे ओळ, रांग असा, अ लाईन ऑफ पीपल ऑर व्हेइकल्स. कर्ब CURB आणि KERB. CURB कर्ब जो आहे त्याचा अर्थ आहे टू कीप समथिंग इन चेक, अ कंट्रोल ऑर लिमिट म्हणजे एखादी गोष्ट तपासत राहणे किंवा प्रमाणामध्ये एखादी गोष्ट असणे, प्रमाणात असणे. आणि कर्ब KERB कर्ब याचा अर्थ आहे तो ब्रिटिश इंग्लिश शब्द आहे अ स्टोन एज ऑफ अ पेवमेंट. एखाद्या पाऊलवाट जे आहे किंवा जे पायवाट जे आहे तिथं असणारा दगडाची कडा, जे आपण फुटपाथ म्हणतो, फुटपाथला जी दगडाची कडा असते त्याला कर्ब असं म्हटलं जातं KERB. करंट दोन्हीकडे स्पेलिंग वेगळा आहे, उच्चार सेम आहे. CURRANT CURRANT करंटचा अर्थ आहे अ ड्राईड ग्रेप. ड्राईड ग्रेप म्हणजे सुकलेलं द्राक्ष म्हणजे बेदाणा. आणि करंट CURRENT करंट म्हणजे हॅपनिंग नाव, अ फ्लो ऑफ वॉटर, एअर ऑर इलेक्ट्रिसिटी. CURRENT करंटचा अर्थ आहे आत्ता घडत असलेले पाण्याचा, वाऱ्याचा किंवा विद्युत प्रवाह. CURRENT. डिफ्यूज DEFUSE आणि DIFFUSE. DEFUSE डिफ्यूजचा अर्थ आहे टू मेक अ सिच्युएशन लेस टेन्स म्हणजे एखादी परिस्थिती कमी गंभीर्याची बनवणे म्हणजे गांभीर्य कमी करणे परिस्थितीचं, त्याला डिफ्यूज असं म्हटलं जातं DEFUSE. आणि DIFFUSE डिफ्यूजचा अर्थ आहे टू स्प्रेड ओव्हर अ वाईड एरिया. DIFFUSE म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मोठ्या ठिकाणी पसरणे. त्यानंतर आहे डेसर्ट आणि डेसर्ट. DESERT डेसर्ट आणि DESSERT. DESERT डेसर्टचा अर्थ आहे अ वॉटरलेस एम्प्टी एरिया टू अबॅन्डन समवन म्हणजे पहिला डेसर्ट जो आहे त्याचा अर्थ आहे वाळवंट, मोकळी जागा किंवा एखाद्याला सोडून देणे.
आणि दुसरा जो डेसर्ट आहे DESSERT डेसर्ट याचा अर्थ आहे द स्वीट कोर्स ऑफ मील, जेवणामध्ये वाढलं गेलेलं गोड अन्न. DESSERT डेसर्ट. त्यानंतर डिस्क्रीट DISCREET आणि डिस्क्रीट DISCRETE म्हणजे फक्त एका ई ची जागा चेंज केलेली आहे, शेवटी टाकलेला आहे. तर पहिला डिस्क्रीट DISCREET डिस्क्रीटचा अर्थ आहे केअरफुल नॉट टू अट्रॅक्ट अटेन्शन, म्हणजे काळजीपूर्वकपणे लक्ष वेधून न घेणे, डिस्क्रीट DISCREET. आणि DISCRETE चा अर्थ आहे सेपरेट अँड डिस्टिंक्शन, म्हणजे वेगळं करणे किंवा फरक करणे. डिसइंटरेस्टेड, अनइंटरेस्टेड, आता दोन्ही शब्द इंग्रजीमध्ये वापरले जातात. डिसइंटरेस्टेडचा अर्थ काय आणि अनइंटरेस्टेडचा अर्थ काय आहे? डिसइंटरेस्टेडचा अर्थ आहे इम्पार्शियल. इम्पार्शियल म्हणजे भेदभाव न करणारा. आणि अनइंटरेस्टेडचा अर्थ आहे नॉट इंटरेस्टेड, रस नसलेला किंवा इंटरेस्ट नसलेला. अनइंटरेस्टेडचा अर्थ इंटरेस्ट नसलेला आणि डिसइंटरेस्टेडचा अर्थ भेदभाव न करणारा. ड्रॉट DRAUGST आणि DRAFT ड्राफ्ट, आपण ड्राफ्ट म्हणतो त्याला. तर ड्रॉट आणि ड्राफ्ट असे शब्द आहे. DRAUGST ड्रॉटचा अर्थ आहे द करंट ऑफ एअर, हवेचा झोत. आणि ड्राफ्ट DRAFT ड्राफ्ट म्हणजे द फर्स्ट वर्जन ऑफ पीस ऑफ रायटिंग, लिखाणाचं पहिलं वर्जन किंवा पहिलं स्वरूप, त्याला ड्राफ्ट असं म्हटलं जातं. ड्रॉ आणि ड्रॉवर DRAW ड्रॉ आणि DRAWER ड्रॉवर. ड्रॉ आणि ड्रॉवर आहेत. ड्रॉ म्हणजे काय तर an even score at the end of a game. मॅच ड्रॉ आपण जे म्हणतो म्हणजे खेळ संपल्यानंतर दोन्हीकडचा स्कोर जर सेम होत असेल तर ते ड्रॉ असं म्हटलं जातं. आणि ड्रॉवरचा अर्थ आहे स्लायडिंग स्टोरेज कंपार्टमेंट, जे आपल्याला कपाटामध्ये जे ड्रॉवर असतं जे बाहेर ओढून परत आपण ढकलतो ते कंपार्टमेंट, तो कप्पा, त्याला ड्रॉवर असं म्हटलं जातं. ड्युएल DUAL आणि DUEL ड्युएलचा अर्थ आहे हॅव्हिंग टू पार्ट्स, म्हणजे दोन भाग असणे. आणि ड्युएलचा अर्थ आहे फाईट, भांडण, ऑर कंटेस्ट बिटवीन टू पीपल, किंवा दोन लोकांमधली स्पर्धा, त्याला ड्युएल असं म्हटलं जातं. इलिसिट आणि इलिसिट ELICIT इलिसिट आणि ILLICIT इलिसिट. पहिला इलिसिट जो आहे ELICIT त्याचा अर्थ आहे टू ड्रॉ आउट अ रिप्लाय ऑर रिॲक्शन. इलिसिट म्हणजे एखादी प्रतिक्रिया. आणि इलिसिट पहिला जो इलिसिट आहे त्याचा अर्थ आहे प्रतिक्रिया देणे. आणि दुसरा इलिसिट जो आहे तो नॉट अलाउड बाय लॉज ऑर रूल्स, बेकायदेशीर. ILLICIT इलिसिटचा अर्थ आहे बेकायदेशीर. एन्श्युअर आणि एन्श्युअरचा अर्थ आहे ENSURE एन्श्युअरचा अर्थ आहे टू मेक सर्टन दॅट समथिंग विल हॅपन. एन्श्युअर म्हणजे एखादी गोष्ट घडेलच हे निश्चित करणे म्हणजे एन्श्युअर. आणि इन्श्युअर म्हणजे टू प्रोव्हाइड कम्पेन्सेशन इफ अ पर्सन डाईज ऑर प्रॉपर्टी इज डॅमेज्ड. इन्शुरन्स जो आहे त्यातला इन्श्युअर हा शब्द दिलेला आहे. एखादी गोष्ट डॅमेज झाली किंवा एखादा व्यक्ती मेला तर त्याच्याबद्दल त्याला कम्पेन्सेशन देणे, म्हणजे त्याच्याबद्दल त्याला पैसे पुरवणे, ते इन्शुरन्स. एनवलप ENVELOP आणि ENVELOPE फक्त ऍड केला गेलेला आहे, अर्थ बदलतो बघा. पहिला एनवलप जो आहे त्याचा अर्थ आहे टू कव्हर ऑर सराउंड, झाकणे, एनवलप. आणि ENVELOPE एनवलप म्हणजे अ पेपर कंटेनर फॉर अ लेटर, म्हणजे पत्र आपण लखोट्यात पाठवतो, तो जो लखोटा असतो त्याला एनवलप असं म्हटलं जातं. शेवटचं दुसरं एनवलप. पहिला एनवलपचा अर्थ आहे झाकणे किंवा सराउंड, अवतीभोवती करणे, गोळा करण्याचा. त्यानंतर पुढचं आहे एक्सरसाइज EXERCISE आणि एक्सरसाइज EXORCISE. ई आणि ओ चा फरक आहे. पहिला एक्सरसाइज जे आहे त्याचा अर्थ आहे व्यायाम करणे, फिजिकल ऍक्टिव्हिटी, टू डू फिजिकल ऍक्टिव्हिटी. आणि एक्सरसाइजचा अर्थ आहे टू ड्राईव्ह आउट अन इव्हल स्पिरिट. एक्सरसाइजचा अर्थ आहे अंगातून भूत काढून टाकणे. पुढे आहे फॉन FAWN आणि FAUN. पहिला फॉन जो आहे FAWN त्याचा अर्थ आहे अ यंग डिअर लाईट ब्राऊन, म्हणजे हरणाचं पिल्लू. FAWN फॉनचा अर्थ आहे. दुसरा फॉन जो आहे FAUN फॉनचा अर्थ आहे
अ मिथिकल बिईंग, पार्ट मॅन पार्ट गोट. FAUN फॉनचा अर्थ आहे एक असं दंतकथेतलं एक प्राणी जो अर्धा माणूस आणि अर्धा शेळी असतो. FAUN फॉन. फ्लॉन्ट, FLAUNT, फ्लॉन्ट आणि फ्लॉट. FLAUNT फ्लॉन्टचा अर्थ आहे टू डिस्प्ले ऑब्स्टेंटेशियसली. आणि फ्लॉट, FLOUT, फ्लॉटचा अर्थ आहे डिसरिगार्ड अ रूल, नियम न पाळणे. आणि पहिला फ्लॉन्ट जो आहे तो दाखवणे. दुसरा फ्लॉन्डर आणि फॉन्डर, FLOUNDR आणि FOUNDR. FLOUNDR फ्लॉन्डरचा अर्थ आहे टू मूव्ह क्लमझिली, हॅव डिफिकल्टी इन डुईंग समथिंग. पहिला फ्लॉन्डर जो आहे त्याचा अर्थ आहे एखादी गोष्ट करण्यामध्ये अवघड वाटणे, अवघड जाणे आणि किंवा आळस आल्यासारखं हलणे. आणि दुसरा फॉन्डर जो आहे FOUNDR, फॉन्डरचा अर्थ आहे टू फेल, अपयशी होणे. नेक्स्ट आहे फोरबेअर आणि फोरबेअर, FORBEAR आणि FOREBEAR. तर पहिला फोरबेअर जो आहे FORBEAR, फोरबेअरचा अर्थ आहे टू रिफ्रेन, पाठीमागे जाणे. आणि फोरबेअर फोरबेअर FOREBEAR, फोरबेअरचा अर्थ आहे वडील, आपले वंशज, अन एन्सेस्टर, वंशज. फॉरवर्ड आणि फॉरवर्ड, FOREWORD आणि FORWARD. फॉरवर्ड जे आहे FOREWORD, त्याचा अर्थ आहे अन इंट्रोडक्शन टू बुक, पुस्तकाचा परिचय, फॉरवर्ड. आणि फॉरवर्ड जो आहे FORWARD, फॉरवर्डचा अर्थ पुढे जाणे. फ्रीज, FREEZE, फ्रीज आणि FRIEZE, FREEZE अर्थ आहे टू टर्न टू आईस, म्हणजे गोठणे. आणि FRIEZE, फ्रीजचा अर्थ आहे अ डेकोरेशन अलॉंग द वॉल, भिंतीला केलेलं सजावट, त्याला फ्रीज असं म्हटलं जातं, FRIEZE. त्यानंतर ग्रिझली दोन्हीकडे आहे. ग्रिझली असाच दोन्हीचा उच्चार आहे, GRISLY आणि GRIZZLY. तर पहिला जो ग्रिझली आहे त्याचा अर्थ आहे ग्र्यूसम, रिव्होल्टिंग. ग्र्यूसम म्हणजे अतिशय किळसवाना किंवा विरोध करणारा. आणि ग्रिझली याचा अर्थ आहे टाइप ऑफ बेअर, एका अस्वलाचा प्रकार. ग्रिझली बेअर असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आहे होर्ड, HOARD, होर्ड आणि HORDE. पहिला होर्ड जो आहे HOARD, होर्ड, त्याचा अर्थ आहे स्टोअर, वस्तू ठेवण्याची जागा. आणि होर्ड HORDE, होर्ड म्हणजे लार्ज क्राऊड ऑफ पीपल, लोकांचा समूह, HORDE, होर्डचा अर्थ. इम्प्लाय, इम्प्लायचा अर्थ आहे टू सजेस्ट इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे सुचवणे. आणि इन्फर, ड्रॉ अ कन्क्लुजन, निष्कर्ष काढणे. इम्प्लाय म्हणजे सजेस्ट इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे सुचवणे. आणि इन्फर म्हणजे निष्कर्ष काढणे. लोथ, LOATH, लोथ आणि LOATHE. पहिला जो लोथ आहे LOATH, त्याचा अर्थ आहे रिलक्टंट, अनविलिंग, इच्छा नसणारा, विरोध करणारा. आणि LOATHE, लोथ, त्याचा अर्थ आहे हेट, तिरस्कार करणारा, टू हेट, तिरस्कार करणे. लूज आणि लूज, LOOSE, लूज आणि LOSE, लूज. LOSE, लूजचा अर्थ आहे अनफासन और सेट फ्री, मोकळा करणे. पहिला लूज जो आहे त्याचा अर्थ LOSE, लूजचा अर्थ मोकळा करणे. आणि दुसरा लूज जो आहे त्याचा अर्थ टू बी डिप्राइव्ड ऑफ किंवा टू बी अनेबल टू फाइंड, म्हणजे हरवणे. LOSE, लूज, हरवणे. मीटर, METER आणि METRE. METER, मीटर म्हणजे मेजरिंग डिव्हाइस, म्हणजे आपण मोजण्यासाठी वापरतो 1 मीटर 2 मीटर ते. आणि मीटर METRE, मीटर म्हणजे मेट्रिक युनिट किंवा रिदम इन वर्स. दुसरं जे मीटर आहे त्याचा अर्थ गाण्यामधलं जे असणारा ताल आहे त्याला मीटर असं म्हटलं जातं, METRE. आणि METER, मीटर म्हणजे आपण ते 1 मीटर 2 मीटर मोजतो ते. मिलिटेट आणि मिटिगेट, MILITATE आणि MITIGATE. मिलिटेट, मिटिगेट. मिलिटेटचा अर्थ आहे टू बी अ पॉवरफुल फॅक्टर अगेन्स्ट, एखाद्याच्या शक्तीनिशी उभं राहणे, एखाद्या गोष्टीच्या विरोधी शक्तीनिशी उभं राहणे किंवा ते होणे. आणि मिटिगेटचा अर्थ आहे टू मेक लेस सिव्हिअर, अतिशय कमी, काय म्हणतात त्याला, सिव्हिअर म्हणजे
कमी याचा बनवणे, कमी सिव्हिअर म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण सिव्हिअरला? मराठी शब्द त्याचा आठवण आहे. सिव्हिअर, कमी सिव्हिअर करणे. सिव्हिअर म्हणजे अतिशय त्याला सिव्हिअर अटॅक किंवा सिव्हिअर इंजुरी म्हणतो आपण त्याला. अतिशय अचानक हल्ला. नाही, सिव्हिअर सिव्हिअर म्हणजे अतिशय गंभीर, गंभीरचा अर्थ आहे त्याचा. कमी गंभीर करणे, मिटिगेट. त्यानंतर पॅलेट आणि पॅलेट, PALATE आणि PALETTE. पहिला पॅलेट जो आहे त्याचा अर्थ आहे रूफ ऑफ माउथ. आपल्या टाळू, त्याला पॅलेट असं म्हटलं जातं. आपल्या तोंडाचा जो वरचा भाग आहे त्याला टाळू असं म्हटलं जातं, ते पॅलेट. आणि दुसरा पॅलेट जो आहे त्याचा अर्थ आहे अ बोर्ड ऑफ मिक्सिंग कलर्स. रंग मिश्रण करण्यासाठी वापरला जाणारा जो प्लेट आहे, जी डिस्क असते, त्याला पॅलेट असं म्हटलं जातं. त्यानंतर पेडल आणि पेडल, PEDAL. पेडल याचा अर्थ आहे अ फूट ऑपरेटेड लिव्हर. आपल्या गाडीला जो पॅन्डल असतो, सायकलला जो पॅन्डल असतो, त्याला पेडल असं म्हटलं जातं. आणि पेडल, पेडल म्हणजे पायी चालत जाऊन वस्तू विकणे, पेडल, PEDDLE. त्यानंतर काही थोडके शब्द राहिलेले आहेत. पोल, पोल, POLE पोल आणि POLL पोल. POLE पोलचा अर्थ आहे अ लॉंग स्लेंडर पीस ऑफ वूड, लाकडाचा खांब. POLE पोल त्याला म्हटलं जातं. आणि POLL पोल म्हणजे मत देणे, वोटिंग इन अन इलेक्शन, मत देणे, POLL पोल. पॉर, POUR आणि PORE. POUR पॉरचा अर्थ आहे अ फ्लो, टू फ्लो और कॉज टू फ्लो, म्हणजे वाहने, POUR पॉर. आणि PORE पोर म्हणजे अ टायनी ओपनिंग टू स्टडी समथिंग क्लोजली. PORE पोरचा अर्थ एखादी गोष्ट अतिशय बारकाईने अभ्यासणे किंवा एखादं छोटंसं छिद्र, त्याला पोर असं म्हटलं जातं. प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस, PRACTICE आणि PRACTISE. CA आणि SE चा फरक आहे फक्त. पहिला प्रॅक्टिस जो आहे तो नाउन आहे, दुसरा प्रॅक्टिस जो आहे तो वर्ब आहे. पहिलं प्रॅक्टिस म्हणजे एखादी गोष्ट, एखादी प्रक्रिया वापरणे. द वर्क और बिझनेस ऑफ अ डॉक्टर, डेंटिस्ट. डॉक्टरचं जे काम आहे ते प्रॅक्टिस आहे. डॉक्टर प्रॅक्टिस करतो, वकील प्रॅक्टिस करतो, ती प्रॅक्टिस, ते पहिलं प्रॅक्टिस आहे. PRACTICE. आणि PRACTISE प्रॅक्टिसचा अर्थ आहे टू डू समथिंग रिपीटेडली, परत परत करणे, सराव. दुसरं जे आहे ते सराव आहे. आणि पहिलं जे आहे ते एखादी गोष्ट, एखादी पद्धत, एखाद्या पद्धतीने करणे, प्रॅक्टिस. प्रिस्क्राईब आणि प्रोस्क्राईब, PRESCRIBE प्रिस्क्राईब आणि PROSCRIBE. प्रिस्क्राईबचा अर्थ आहे टू ऑथराइज यूज ऑफ मेडिसिन और ऑर्डर ऑथॉरिटेटिव्हली. प्रिस्क्राईबचा अर्थ आहे गोळ्या वापरण्यासाठी किंवा जे औषध वापरण्यासाठी दिली गेलेली चिठ्ठी, त्याला प्रिस्क्राईब असं म्हणायचं. आणि प्रोस्क्राईबचा अर्थ आहे टू ऑफिशियली फॉरबिड समथिंग, एखादी गोष्ट कायदेशीरपणे बंधन करणे, एखाद्या गोष्टीचं कायदेशीरपणे बंधन करणे, प्रोस्क्राईब. प्रिन्सिपल, प्रिन्सिपल, मग अशा आपल्याला एक वाक्य तुम्हाला दाखवलं होतं एक्सरसाइज मध्ये, त्याचं स्पेलिंग आहे PRINCIPAL आणि PRINCIPLE. तर पहिलं प्रिन्सिपल जे आहे ते आहे मोस्ट इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाचा, किंवा हेड ऑफ द स्कूल और कॉलेज, शाळा किंवा कॉलेजचा प्रमुख म्हणजे प्राचार्य आपण त्याला म्हणतो. आणि प्रिन्सिपल, PRINCIPLE, प्रिन्सिपलचा अर्थ आहे फंडामेंटल रूल ऑल बिलीफ, अतिशय बेसिक रूल किंवा एक धारणा, त्याला प्रिन्सिपल असं म्हटलं जातं. तत्व आपण मराठीत त्याला म्हणतो. सेप्टिक, SCEPTIC, सेप्टिक आणि SEPTIC, सेप्टिक दोन्हीचा अर्थ उच्चार आहे. पहिला सेप्टिक जो आहे SCEPTIC, सेप्टिकचा अर्थ आहे पर्सन इन्क्लाइनिंग टू डाऊट, म्हणजे एखाद्या ज्या व्यक्तीवरती आपल्याला संशय आलेला आहे तो संशय किंवा संशय घेणारा व्यक्ती. आणि सेप्टिक, दुसरा जो सेप्टिक आहे SEPTIC, सेप्टिक म्हणजे इन्फेक्टेड विथ बॅक्टेरिया, म्हणजे आपण म्हणतोय जखम सेप्टिक झालेली आहे, तर ते दुसरं सेप्टिक आहे, म्हणजे त्या जखमेला थोडस बॅक्टेरिया जो आहे तो इन्फेक्ट झालेला आहे. साइट, SIGHT आणि SITE, साइट, दोन्हीचा उच्चार सेम आहे. पहिला जो साइट आहे SIGHT, द एबिलिटी टू सी, पाहण्याची कुवत म्हणजे दृष्टी, त्याला साइट असं म्हटलं जातं, पहिला SIGHT. आणि SITE, साइट म्हणजे लोकेशन, ज्या ठिकाणी काम चालू आहे ती साइट, SITE. स्टेशनरी आणि स्टेशनरी, STATIONARY आणि STATIONERY, फक्त ए आणि ई चा फरक आहे. तर पहिला STATIONARY त्याचा अर्थ आहे स्थिर, नॉट मुव्हिंग, एका ठिकाणी थांबलेला, न हलणारा, STATIONARY.
आणि STATIONERY स्टेशनरीचा अर्थ आहे रायटिंग मटेरियल, म्हणजे लिखाणासाठी वापरलं गेलेलं जे काही साधन आहे, पेन, पेन्सिल, पट्टी वगैरे, ते स्टेशनरी. आपण जी स्टेशनरी विकत घेतो ती स्टेशनरी STATIONERY आहे. तनुश्री साळुंके, तुमचा व्हिडिओ बंद करा. त्यानंतर लास्टचे काही शब्द आहेत. स्टोरी आणि स्टोरी, STOREY स्टोरी. अ लेवल ऑफ बिल्डिंग, बिल्डिंगचा मजला, त्याला STOREY असं म्हटलं जातं. आणि STORY स्टोरी म्हणजे एक कथा, अ टेल ऑर अकाउंट, एखादी कथा, त्याला STORY असं म्हटलं जातं. लिटिलेट आणि लिटिवेट, टिटिलेट आणि टिटिवेट, TITILLATE टिटिलेट आणि TITIVATE. तर पहिलं टिटिलेट जे आहे त्याचा अर्थ आहे टू अराउज इंटरेस्ट, एखाद्या गोष्टीमधला इंटरेस्ट वाढवणे. आणि टिटिवेट याचा अर्थ आहे टू मेक मोर अट्रॅक्टिव्ह, आकर्षक बनवणे. टिटिलेट म्हणजे एखादा इंटरेस्ट वाढवणे आणि टिटिवेट म्हणजे आकर्षक बनवणे. टॉर्चरस आणि टॉर्चरसच आहे, टॉर्चरस, TORTUOUS, टॉर्टस आणि टॉर्चरस, TORTUROUS. पहिला टॉर्टस जो आहे त्याचा अर्थ आहे फुल ऑफ ट्विस्ट, कॉम्प्लेक्स, गुंतागुंतीचा. आणि दुसरा टॉर्टरस जो आहे फुल ऑफ पेन, सफरिंग, अतिशय वेदनादायक. पहिला टॉर्टस जो आहे तो गुंतागुंतीचा आणि दुसरा टॉर्टरस जो आहे तो वेदनादायक असा अर्थ आहे. रेथ, WREATH, रेथ आणि WREATHE, फक्त E ऍड केलेला आहे, अर्थ बदलतोय. WREATH, रेथचा अर्थ आहे रिंग शेप्ड अरेंजमेंट ऑफ फ्लावर्स. पहिला रेथचा अर्थ आहे गोल फुलांची सजावट, त्याला रेथ असं म्हटलं जातं. आणि दुसरा रेथ जो आहे WREATH, रेथचा अर्थ आहे टू सराउंड ऑर एनसर्कल. सराउंड म्हणजे गोल उभं राहणे किंवा एनसर्कल गोल ह्याच्यामध्ये उभं राहणे. आणि शेवटचा शब्द आहे योक, YOKE योक आणि YOLK योक. पहिला YOKE योक जो आहे त्याचा अर्थ आहे अ वुडन क्रॉस पीस ऑफ हार्नेसिंग अ पेअर ऑफ ऑक्सन. पहिला जो योक आहे त्याला आपण म्हणतो बैलाच्या खांद्यावरती जे काही बैलगाडीचं दांडकं टाकलं जातं त्याला योक असं म्हटलं जातं, YOKE. आणि योक जो आहे दुसरा YOLK योक, त्याचा अंड्यातला बलक, अ येलो सेंटर ऑफ एन एग, अंड्यामध्ये जो पिवळा बलक असतो त्याला YOLK योक असं म्हटलं जातं. तर हे सगळे शब्द आहेत. शब्दांचे अर्थ लक्षात घेऊन तुम्हाला ही एक्सरसाइज जी आहे ती सोडवायची आहे, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड मधली. लक्षात आली सगळ्यांच्या? हो सर.